जळगाव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा कहर पाहायला मिळतो आहे। एरंडोल तालुक्यातल्या उतराण गावात चव्हाण या कुटुंबियांच्या घरावर वीज कोसळल्याची घटना घडली। मात्र दैव बलवत्तर म्हणून हे कुटुंब या ठिकाणी सुरक्षित आहे, पण घरामध्ये इलेक्ट्रिक फिटिंग असेल, पूर्ण वायरिंग असेल, ही जळाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। एरंडोल तालुक्यातल्या उतराण गावात देखील 2 दिवसापूर्वी अतिवृष्टीचा फटका पाहायला मिळाला। मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झालं आहे आणि त्याच दिवशी पहाटे हे कुटुंब या ठिकाणी घरात असताना 8:30 वाजेच्या सुमारास या ठिकाणी या घरावर वीज कोसळली। वीज कोसळल्यानंतर या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर हे इलेक्ट्रिक बोर्ड आहे ते पूर्णपणे या ठिकाणी जळालेलं आहे आणि त्यानंतर काही घरांना घराच्या छताला देखील तडे पडल्यामुळे छताचा काही भाग जो आहे तो खाली या ठिकाणी कोसळल्याचं पाहायला मिळतं आहे। तर दुसरीकडे याच वेळी या खोलीमध्ये 2 घरातले कुटुंबातील सदस्य हे आले होते आणि त्याच वेळी ही वीज कोसळल्यामुळे या घरातली जी सून आहे त्या महिलेच्या पायाची काही बोटं भाजल्या गेली आहेत, तर त्या तरुणाची सुद्धा बोटं भाजल्या गेली आहेत। नेमका काय प्रसंग होता आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय घडलं होतं नेमकं त्या दिवशी? सर, आम्ही सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास मी दरवाजाजवळ उभा होता। अचानक वीज चमकली। असं झालं की डोळ्यापुढे पूर्ण प्रकाश झाला। त्यानंतर हे बोर्ड वगैरे ब्लास्ट झालं, कारण ते विजेचा एवढा तीव्र झटका होता की काहीच कळालं नाही। बोर्ड फुटले, पूर्ण फॅन वगैरे पूर्ण ब्लास्ट झाला। घरात कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू शिल्लक राहिलेली नाही। त्यानंतर जेव्हा मी तिला बचाव करून खाली घेऊन जात होता घरात, त्यावेळेस तिच्या पायालाही ते बोर्ड वगैरे काही लागलं, ते काही कळालं नाही व माझेही पाय भाजले गेले आहेत। अच्छा, काय सांगाल ताई, त्या दिवशी तुम्ही इथे कपडे बदलण्यासाठी या खोलीमध्ये आला होता आणि त्याचवेळी वीज कोसळली, काय भीती वाटली होती का? मला तर काही समजलं नाही त्या दिवशी। सगळे घरात हे पडलं, त्याच्या खालीच मी होती। यांनी मला पकडलं आणि या कोपऱ्यात पकडून तेच मला स्वतः पकडून खाली घेऊन गेले। म्हणजे मी काहीच बघितलं नाही डोळ्यांनी। अच्छा, तुमच्या पायाला कुठे लागलं? पायाला लागलं, पाय भाजले गेले? पाय भाजलेत खालचे दोघं। जीव घाबरला होता मग त्या दिवशी? खूपच। अच्छा, हो। काय आभार मानाल देवाचे? देवाचे तो काळ होता, आम्ही वाचून गेलो, वेळ नव्हती बस। तर हे या कुटुंबातले सदस्य आहेत दोघं की ज्यावेळी या घरावर वीज पडली तर या खोलीमध्ये हे दोघं कुटुंबातले सदस्य या ठिकाणी होते। वीज पडल्यानंतर घरातलं बोर्ड जळालं, डोळ्यासमोर पूर्ण अंधकार निर्माण झाला, त्यामुळे काहीच सुचलं नाही। त्या पायाचे काही बोटं या 2 जणांची भाजली गेलेली आहेत, अशा प्रतिक्रिया या ठिकाणी यांनी दिलेल्या आहे। मात्र घरातल्या इलेक्ट्रॉनिक ज्या वस्तू आहेत त्यांचं पूर्णपणे नुकसान झालेलं असून काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती, त्यामुळेच आम्ही बचावलो, अशा पद्धतीने भावना या कुटुंबातील सदस्यांनी या ठिकाणी व्यक्त केल्या आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, उतराण, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।